खरा बिझनेस नेटवर्किंगचा कोर कॉन्सेप्ट काय आहे? नेटवर्किंग मध्ये सर्वप्रथम म्हणजे आपण ऑपॉर्च्युनिटीच्या शोधात फक्त ऑपॉर्च्युनिटीच्या शोधात नसून इट शुड बी अ लर्निंग प्लॅटफॉर्म. डू नॉट कमिट द मिस्टेक ऑफ सेलिंग टू द हाऊस. नेटवर्किंग इज अ प्लॅटफॉर्म फॉर बिल्डिंग रिलेशनशिप्स आणि अर्निंग ट्रस्ट. नेटवर्किंग हा इट इज अ पार्ट ऑफ लाईफ. बिझनेसच्या व्यतिरिक्त पण नेटवर्क्स असतात म्हणजे बाहेरच्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये असतील किंवा इन्फ्लुएन्सिंग काही मोठ्या पर्सनॅलिटीज बरोबर असतील. तर हे नेटवर्क्स कसे बिल्ड करायचे? चांगलं कार्य करा, सोशल नेटवर्क बनवा. कारण भविष्यामध्ये लोकांना काय प्रॉब्लेम असला तर तो नेटवर्कच्या मार्फत सॉल्व्ह होऊ शकतो. लोकांना काय ऑपॉर्च्युनिटी असली तर तो नेटवर्कच्या मार्फत आपण कमवू शकतो. सो हाऊ टू ब्रेक दॅट ऑर्बिट. आपलं जे एक ऑर्बिट असतं त्याच्यातनं वरच्या लेवलला कसं जायचं? कारण डेअरिंग, आपली ग्रोथ आहे ना आपल्या माइंडसेटवर डायरेक्टली कनेक्टेड आहे. इट इज प्रपोर्शनेट टू द माइंडसेट दॅट वी हॅव. कुठचाही मोठा बिझनेसमॅन जो असतो ना तो तुमच्या विचारांवर इम्प्रेस होतो. नमस्कार, आपलं सगळ्यांचं उद्योग यश या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण प्रत्येक वेळी एक असा विषय घेऊन येतो ज्याचा फायदा बऱ्याच उद्योजकांना होतो त्यांच्या व्यवसायामध्ये. आणि आज आपल्यावर आहेत अग्नेराज अथाडे सर. आजचा विषय आहे सर बिझनेस नेटवर्किंग. आणि गेली 20 वर्ष मी नेटवर्किंगमध्ये आहे. सॅटर्डे क्लब ही संस्था याला मी जवळून पार्ट आहे त्याचा आणि फॉलो करतो. पण बऱ्याच लोकांना ना बिझनेस नेटवर्किंग ह्याचा अर्थच कळत नाही. बऱ्याचदा लोकांना वाटतं की कुठल्या तरी एका फोरममध्ये जायचं आणि आपले व्हिजिटिंग कार्ड द्यायचे आणि लोकांचे व्हिजिटिंग कार्ड घ्यायचे आणि दॅट इज कॉल्ड नेटवर्किंग. खरा बिझनेस नेटवर्किंगचा कोर कॉन्सेप्ट काय आहे? नेटवर्किंगमध्ये सर्वप्रथम म्हणजे आपण ऑपॉर्च्युनिटीच्या शोधात फक्त ऑपॉर्च्युनिटीच्या शोधात नसून इट शुड बी अ लर्निंग प्लॅटफॉर्म. एका नेटवर्किंगमध्ये तुम्हाला जे व्हरायटी टाईपचे जे लोक मिळतात ना, वेगवेगळ्या प्रकारचे लोक, त्यांच्याकडनं तुम्ही अनेक गोष्टी शिकू शकता. डू नॉट कमिट द मिस्टेक ऑफ सेलिंग टू द हाऊस. म्हणजे त्याच ग्रुपमध्ये तुम्ही कोणाला कस्टमर बनवायचा भानगडमध्ये पडलात ना तर पीपल विल अवॉइड यू आणि इट डझंट वर्क. नेटवर्किंग डझंट वर्क दॅट वे ॲट ऑल. नेटवर्किंग इज अ प्लॅटफॉर्म फॉर बिल्डिंग रिलेशनशिप्स आणि अर्निंग ट्रस्ट. नेटवर्किंग इज द कॉन्सेप्ट ऑफ गिव्हर्स गेन. जर मी कोणाला दिलं तर मला मिळायला सुरू होतं. पण आपण काय स्वार्थाने नाही दिलं पाहिजे. आपण निस्वार्थपणे देणं गरजेचं आहे. आणि तुम्ही काय देऊ शकता? ज्ञान, कॉन्टॅक्ट्स आणि तुमचे रिसोर्सेस तुम्ही ऑफर करू शकता. या नेटवर्किंगच्या मार्फत तुम्हाला जेवढे फायदे होऊ शकतील ना तेवढे फायदे तुम्हाला जाहिरात करून नाही मिळणार. कारण नेटवर्किंगमध्ये तुमची पर्सनॅलिटी लोकांना समजते, लोकांच्या पर्सनॅलिटीज तुम्हाला समजतात आणि तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकतात. नेटवर्किंग इज अ होमिओपॅथिक ट्रीटमेंट. म्हणजे त्याच्या प्रभावाला वेळ लागेल, तुम्ही घाई नाही करू शकत. इट इज नॉट लाईक ॲलोपॅथी म्हणजे और सर्जरी, काटा सिलाय और दौडने लग गया, असं नाही होणार. यू हॅव टू कीप द पेशन्स, पण रॉक सॉलिड रिझल्ट्स येतील. लाईक फॉर एक्झाम्पल, यू आर इन टू नेटवर्किंग विथ सॅटर्डे क्लब. आय एम इन टू नेटवर्किंग इन टू मल्टिपल फोरम्स, लोकली, नॅशनली अँड इंटरनॅशनली. तर जे ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला नेटवर्कच्या मार्फत तुम्ही जे कमवू शकता, मागून नाही मिळणार पण तुम्हाला कमवायचा चान्स मिळतो. जे तुम्ही कमवू शकता ना दॅट इज अनमेजरेबल. आणि मला भरपूर बेनिफिट झालेले आहेत नेटवर्किंगच्या मार्फत. ॲडव्हर्टायझिंग कॉस्ट इज झिरो, जस्ट युअर प्रेझेन्स इज द पेमेंट. आणि जे काय निम्मे तुमची अटेंडन्स कॉस्ट वगैरे लागत असतील टू मीट द एक्सपेन्सेस ऑफ दॅट मीटिंग, आणि भरमसाठ फायदे होतात. आता हु इज इन द रूम ऑल्सो मॅटर्स अ लॉट. जर तुम्ही त्याचा चांगला अभ्यास केला की तुम्ही बाबा या नेटवर्किंग फोरममध्ये कोणाबरोबर तुम्हाला निगडीत व्हायचं आहे, यू स्टार्ट बिल्डिंग रिलेशनशिप विथ देम विदाउट हॅव्हिंग अ रॉंग प्लॅन इन माइंड. इट शुड बी अ जेन्युइन प्लॅन ज्याचा फायदा त्यांना होईल आणि तुम्हाला देखील होईल. विन विन सिच्युएशन क्रिएट करण्याच्या ऑपॉर्च्युनिटी जर तुम्ही मांडल्यात ना नेटवर्किंगमध्ये तर तुमचा सक्सेस रेशिओ वाढतं. इट इज बेटर देन ॲडव्हर्टायझिंग टू गेट बिझनेस. आणि जेव्हा तुमच्याकडे टेस्टिमोनियल्स क्रिएट होतात ना, म्हणजे जेव्हा तुम्हाला तुमचा कॉलिग प्रमोट करतो तुमच्या पाठीमागे, द सेल्स रेशिओ इज द बेस्ट, द प्रॉफिटेबिलिटी इज द बेस्ट. नेगोसिएशन होत नाही. जेव्हा तुमचं कोणतरी टेस्टिमोनियल देतो ना तेव्हा तुमची नेगोसिएशन जास्ती होत नाही. युअर प्रॉफिटेबिलिटी इज मच बेटर बिकॉज नाव यू आर बॅक्ड बाय सम ट्रस्टेड पर्सन्स टेस्टिमोनियल. तर नेटवर्किंगमध्ये मी असं मानेन की तुम्हाला धीर ठेवणं गरजेचं आहे, पण कन्सिस्टंटली व्हिजिबल राहणं महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, जे तुम्ही कमिट करता त्याच्यापेक्षा जास्ती डिलिव्हर करणं गरजेचं आहे. कारण लोक तुम्हाला ऑब्झर्व करतायत की तुम्ही बोलतात किती आणि करतात किती. आणि याचं मापदंड आज सोपं आहे. तर जर तुम्ही ऑन अ स्केल ऑफ 10
जर तुम्ही 8 डिलिव्हर करू शकता तर 5 प्रॉमिस करा आणि 8 डिलिव्हर करा, म्हणजे अंडर प्रॉमिस आणि ओव्हर डिलिव्हर. तर युअर टेस्टिमोनियल्स विल मल्टिप्लाय. पीपल नीड टू स्पीक अबाउट यू अँड यू नीड टू बी नाईस टू पीपल ऑब्व्हियसली. येस. म्हणजे ज्यांना काय गोष्टीच्या गरजा असतील तर आपण जर ते फॉरवर्ड करू शकलो तर नॉट बॅड. ऑफकोर्स ही हॅज टू अर्न युअर ट्रस्ट. कारण चुकीच्या माणसाला जर तुम्ही फॉरवर्ड केलं तर तुमचं गुडविल धोक्यात येईल, खतऱ्यात येईल, कारण correct. पीपल विल ट्रस्ट युअर रेकमेंडेशन. करेक्ट. यू हॅव टू बी कॉशियस अबाउट दॅट ऑल्सो ॲट द सेम टाइम. म्हणजे नेटवर्किंगचे फायदे आणि नुकसान दोन्ही आहेत. तर वी रिअली नीड टू कॅल्क्युलेट हाऊ इट नीड्स टू बी हँडल. बट नेटवर्किंग इज मॅन्डेटरी. येस येस. सॅटर्डे क्लब इज सच अ ब्युटिफुल प्लॅटफॉर्म. आणि मला वाटतं नेटवर्किंग हा फक्त एका ऑर्गनायझेशनल किंवा एका फोरम लिमिटेड नाहीये. नेटवर्किंग हा इट इज अ पार्ट ऑफ लाईफ आणि मला तुमच्या बऱ्याच पर्सनल स्टोरीज माहीत आहेत की यू हॅव बिल्ड नेटवर्क्स. म्हणजे 20 वर्ष 15 वर्ष तुम्ही रेग्युलरली भेटता काही लोकांना. तर बिझनेसच्या व्यतिरिक्त पण नेटवर्क्स असतात म्हणजे बाहेरच्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये असतील किंवा इन्फ्लुएन्सिंग काही मोठ्या पर्सनॅलिटीज बरोबर असतील. तर हे नेटवर्क्स कसे बिल्ड करायचे आणि ह्याचा काय फायदा होतो? माझ्याकडे माझ्या शाळेचं नेटवर्क आहे, कॉलेजचं नेटवर्क आहे, बिझनेसचं नेटवर्क आहे, समाजाचं नेटवर्क आहे. म्हणजे ह्या सगळ्या नेटवर्क्सना मी जपून ठेवलेलं आहे आणि आय नर्चर इट. हाऊ यू शुड बिहेव इन अ नेटवर्क इज अ सेल्फ एज्युकेशन दॅट यू शुड टेक. यू शुड ऑब्झर्व स्मार्ट नेटवर्कर्स. सगळ्यात थराला नेटवर्किंग असतं, म्हणजे ॲट टॉप बिझनेसमॅन लेवल अँड ऑल्सो ॲट द बॉटम बिझनेसमॅन लेवल. आपण नेहमी आपल्यापेक्षा मिनिमम एक लेवल वरच्या लोकांना कसं भेटू शकतो ते महत्वाचं आहे. म्हणजे जर तुम्ही तुमच्याच लेवलच्या लोकांना भेटलात किंवा somebody whose scale is smaller than yours, some of them can be, not all of them, तर तुम्ही कुठच्या रूममध्ये असता हे पण अतिशय महत्वाचं ठरलं जातं नेटवर्किंगमध्ये. हाऊ यू शुड डू नेटवर्किंग इज यू शुड वर्क सिन्सिअरली टुवर्ड्स मेकिंग युअर सेल्फ ॲज अ ब्रँड अमॉंग्स दॅट नेटवर्क. आणि हाऊ कॅन दॅट हॅपन? बाय युअर बिहेवियर. कारण लोक यू नीड टू बिकम मॅग्नेटिक इनफ फॉर द पीपल टू गेट कनेक्टेड विथ यू. अँड हाऊ कॅन दॅट हॅपन? बाय सेल्फलेस सर्व्हिस टू द पीपल इन युअर नेटवर्क. करेक्ट. आणि जर तुम्ही करत गेलात तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होतो बिझनेसमध्ये आणि वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा. अनेक असे प्रॉब्लेम्स असतात जे बिझनेस माइंडनी किंवा बिझनेसच्या रिसोर्सेसनी सॉल्व्ह होत नाही, ते नेटवर्कच्या मार्फत क्लिअर केले जातात. भरपूर वर्षांअगोदर मी एक मीटिंग बोलवली माझ्या घरी. माझ्याकडे सगळ्या समाजाचे मित्र आहेत आणि मी त्या मित्रांना सांगितलं की आपापल्या समाजामध्ये तुम्ही चांगलं कार्य करा, सोशल नेटवर्क बनवा. कारण भविष्यामध्ये लोकांना काय प्रॉब्लेम असला तर तो नेटवर्कच्या मार्फत सॉल्व्ह होऊ शकतो. लोकांना काय ऑपॉर्च्युनिटी असली तर तो नेटवर्कच्या मार्फत आपण कमवू शकतो. आणि तसंच मी घडवलं. तर आता माझ्याकडे अनेक समाजाचे लोक जे टॉप पोझिशन्सवर बसलेले आहेत त्यांच्याबरोबर दोस्ती असल्यामुळे मला जर काय प्रॉब्लेम असला तर 1 फोन कॉल, मला जर काय ऑपॉर्च्युनिटी असली तर 1 फोन कॉल. आणि या नेटवर्कचा फायदा जीवनभर होत राहतो. या नेटवर्कमध्ये लोकांची लग्न होतात, बिझनेसचे कोलॅबरेशन्स होतात, मर्जर्स अँड ॲक्विजिशन्स होतात, डिफरन्सेस सॉल्व्ह होतात, प्रॉब्लेम्स मिटवल्या जातात. तर या नेटवर्कचे असे अनेक फायदे घडतात जीवनभरामध्ये. पण यू शुड कीप नर्चरिंग दॅट नेटवर्क अँड यू शुड ऑल्सो बी अ स्ट्रॉंग रिसोर्स ऑफ एव्हरी नेटवर्क दॅट यू आर अ पार्ट ऑफ. ग्रेट. सो बऱ्याचदा काय होतं की आता आय एम ऑल्सो पार्ट ऑफ मल्टिपल नेटवर्क. 20 वर्ष मी आहे. पण बऱ्याचदा लोक आपल्या जवळ येतात, थोडा वेळ आपण कनेक्टेड असतो, पण ते रिलेशन बिल्ड करणं ना खूप अवघड होऊन जातं किंवा त्याला वेळ कसा द्यायचा किंवा इतक्या लोकांना एकत्र आपण कनेक्टेड कसं राहायचं. तो त्या प्रत्येकाला पर्सनली वेळ देणं गरजेचं आहे की यू शुड बी कनेक्टेड थ्रू अदर प्रोसेस. पण 10,000 5,000 लोकांना जर आपल्याला कनेक्ट राहायचं असेल तर काय करायला हवं? टेक्नॉलॉजी इज द बेस्ट सोर्स. सोशल मीडियामध्ये तर आपण कनेक्टेड आहोतच. देर इज नो जॉग्राफिक डिस्टन्स इन अ सोशल मीडिया कनेक्टिव्हिटी. ते आहे. व्हॉट्सॲपमध्ये जे व्हॉट्सॲपने आपल्याला ब्रॉडकास्टची फॅसिलिटी दिलेली आहे, जी अनेक प्लॅटफॉर्म्सवर त्या टाईपच्या ब्रॉडकास्टच्या फॅसिलिटीज अवेलेबल असतात, त्यांना क्रिएट करणं गरजेचं आहे. यू शुड नॉट वेस्ट द अटेन्शन ऑफ पीपल बाय सेंडिंग सिली मेसेजेस. यू विल लूज युअर व्हॅल्यू. तर जर तुम्ही असं जर मेसेज पाठवलं ज्याच्यामध्ये तुमचा 10% फायदा आहे पण त्यांचा 90% फायदा असू शकतो, अशा मेसेजेसच्या मार्फत तुम्ही कॉन्स्टंटली लोकांच्या टचमध्ये राहणं गरजेचं आहे. ॲट द सेम टाइम तुम्ही पॉवर टीम्स बनवले पाहिजेत. आता फॉर एक्झाम्पल माझ्या ब्रॉडकास्टिंगमध्ये मी टॉपिक वाईज ग्रुप्स बनवलेले आहेत. टॉपिक वाईज असे ग्रुप बनवून ठेवलेले आहेत.
म्हणजे मला माहिती आहे की कुठची माहिती कोणासाठी कामाची आहे आणि कोणासाठी त्याची व्हॅल्यू न्यूसन्सची आहे. तर आय विल सेंड द मेसेजेस ओनली टू दोज पीपल हू मॅच द प्रोफाईल ऑफ दॅट मेसेज. तर आपल्याला ती काळजी बाळगली पाहिजे. असं नाही की सरसकट आपण तेच मेसेज सगळ्यांना पाठवतोय आणि गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून प्लीज करू नका, कारण लोक त्याच्याने कंटाळलेले आहेत. तर हाऊ डू यू कंडक्ट युअर सेल्फ इज अ सायन्स बाय इट सेल्फ. येस. तर एव्हरी पीस ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे तुमच्या मेसेजला किती व्हॅल्यू द्यायची हे तुम्ही कमवू शकता दुसऱ्याच्या नजरांमध्ये. तर यू शुड बी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन कॉन्ट्रीब्युटर टू द ब्रॉडकास्ट लिस्ट दॅट यू मेंटेन. ग्रुप्समध्ये यू शुड बी ऍक्टिव्ह. जेव्हा लोक ग्रुपमध्ये कॉमन मेसेज टाकतात तेव्हा यू शुड पुट फॉरवर्ड युअर व्ह्यू so that people will start ratifying you on the knowledge that you are sharing on the subject that has been posted as a piece of information. So that also earns attention for you from people that you are not even imagining they are observing you. We need to be a part of people's subconscious mind. आणि त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये राहण्यासाठी आपण कसं वागतो आणि कसं कॉन्ट्रीब्यूट करतो याच्यावर लोकांचं फार लक्ष केंद्रित असतं. आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये तुम्ही कॉन्शियसली लोकांना ॲडमायर नाही करत, तुम्ही सबकॉन्शियसली लोकांना ॲडमायर करायला सुरू करतात. म्हणजे जेव्हा आपल्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी कोणाला दिसली तर हमखास ती व्यक्ती ती ऑपॉर्च्युनिटी आपल्याला फोन करून सांगेल की असं असं मी तुमच्याबद्दल बोललेलो आहे, कॅन यू प्लीज टेक इट फॉरवर्ड फ्रॉम हिअर. आणि आय हॅव ऑलरेडी गिव्हन युअर रेफरन्स टू दॅट अदर साईड. So this is a matter of how you conduct yourself. This is to be done. And you should be in constant touch with the network that you create. You also need to classify people. There are people जे तुम्हाला फायदेशीर असतात आणि तुम्ही त्यांना फायदेशीर असतात. There are people ज्यांना फक्त तुम्ही फायदेशीर असतात, ते फायदा कधीच करायचा तुमचा प्रयत्न देखील करत नाही. आणि देर आर पीपल हु आर जस्ट फॉर द सेक ऑफ बिंग इन द नेटवर्क. म्हणजे तुम्हाला त्याचा तुम्हाला फायदा नाही आणि तुमचा त्यांना फायदा नाही. गर्दी आहे फक्त गर्दी आहे असे लोक असतात. तर यू कॅन क्लासिफाय देम अँड देन गिव्ह देम डिफरन्शियल ट्रीटमेंट. यू कॅनॉट कॅल्क्युलेट एव्हरीबडी टू बी द सेम थिंग. माझा एक मित्र आहे कॉलेजचा, त्यांनी मला माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये एक पॉवरफुल स्टेटमेंट म्हणालेला की तो मला काय म्हणाला माहिती आहे, माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये म्हणजे मी 90 to 93 ची स्टोरी सांगतोय. तो मला म्हणाला की कोणाच्या सुखात सहभागी नाही झाला ना तर चालेल, पण कोणाच्या दुःखात सहभागी होण्याची जर संधी जर तू सोडलीस ना तर दॅट इज नॉट गुड दोस्तीमध्ये. तर यू शुड ऑलवेज मेक शुअर की जर तुम्हाला चॉईस करायची असेल ना तर जिथे तुम्हाला लोकांना जिथे तुमची गरज असेल तिथे तुमचं असणं फार महत्वाचं आहे. अँड दॅट इज हाऊ यू अर्न डिपेंडेबिलिटी. क्रेडिबिलिटी आणि डिपेंडेबिलिटी तुमच्या नेटवर्कची स्ट्रेंथ आहे ना, तुम्ही किती डिपेंडेबल आहात त्याच्या मजबूतीवर तुमची मजबूती असणार. तर यू हॅव टू बी डिपेंडेबल आणि ती डिपेंडेबिलिटी लोकांना रिअल लाईफ एक्सपिरियन्समध्ये घडली पाहिजे. म्हणजे माझे असे अनेक मित्र आहेत, मिडनाईट फ्रेंड ज्याला आपण म्हणतो ना, फोन उचलला आणि फोन केला की आम्हाला हमखास आधार मिळेल, सपोर्ट मिळेल, मदत मिळेल आणि वायसे वर्सा. अनेक लोक असे असतील जे त्यांनी मला कधी जरी फोन केला ना तर माय नेटवर्क अँड माय रिसोर्सेस आर अवेलेबल फॉर सपोर्टिंग देम. हे कमवावं लागतं आणि हे तुम्ही खरोखर चांगलं शिकतात इन अ नेटवर्क. क्या बात आहे, व्हेरी गुड. आय थिंक न्यू एज नेटवर्किंग थोडं बदलत आहे आणि नाव आता सगळे बोलतायत अबाउट बिल्डिंग युअर ओन कम्युनिटी. आणि आय नो दॅट यू हॅव बिल्ड मल्टिपल कम्युनिटीज. यु नो, आपण एका BOC नावाच्या कम्युनिटीमध्ये आपण बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज क्लब, वी आर को फाउंडर्स देयर. येस. सो वी आर बिल्डिंग कम्युनिटीज. तर एक कम्युनिटी बिल्ड करून नेटवर्किंग करतो, यु नो, हाऊ इज दॅट वर्किंग नाव? दॅट इज मॅजिकल बिकॉज इट इज अ सिस्टम. महिन्यातनं एकदा भेटायचं किंवा आठवड्यातनं एकदा भेटायचं, 2 तासासाठी भेटायचं किंवा 4 तासासाठी भेटायचं. एनी ऍक्टिव्हिटी ऑफ नेटवर्किंग विच हॅज अ स्ट्रक्चर इन प्लेस इज व्हेरी इफेक्टिव्ह. कारण तिथे वी आर कमिटेड टू द डिसिप्लिन. वन्स यू आर कमिटेड टू द डिसिप्लिन यू बिकम अ पार्ट ऑफ इट, अँड वेन यू बिकम अ पार्ट ऑफ इट यू पार्टिसिपेट. पार्टिसिपेशन इज नॉट फिजिकल प्रेझेन्स ओनली, पार्टिसिपेशन इज ॲडिंग व्हॅल्यू टू दॅट नेटवर्क. तर बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज क्लब, सॅटरडे क्लब, माझ्या समाजाचं एक नेटवर्क आहे, ख्रिश्चन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, इन्स्पायरिंग कॉन्व्हर्सेशन जी माझी कम्युनिटी आहे, जी मी साधारणतः 2013 पासून क्रिएट केली, वेर वी यूज टू कंडक्ट लाईव्ह पॉडकास्टिंग विथ 150 पीपल इन द रूम. तर इन्स्पायरिंग कॉन्व्हर्सेशनची जी कम्युनिटी आहे, कम्युनिटी बिल्डिंग इज व्हेरी इंटरेस्टिंग आणि पीपल रिलेट देमसेल्व्स टू बी अ पार्ट ऑफ दॅट फॅमिली. द फीलिंग इज डिफरंट, द बॉन्डिंग इज डिफरंट, द ट्रस्ट लेवल इज समथिंग डिफरंट, अँड वी grow together as human beings in a community of network. So it is fantastic experience, and we should either be a part of a community or many communities, or we should also keep creating communities. Yes. And it definitely adds
व्हॅल्यू टू युअर लाईफ अँड स्पीड टू युअर ग्रोथ. दॅट इज द प्रॉमिनन्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ अ कम्युनिटी बेस्ड नेटवर्क इन लाईफ. ती आपली क्लोज ग्रुप असा होतो की ज्यांना आपण रेग्युलरली भेटतो, रेग्युलरली ओळखतो. मला सांगा सर, ह्या कम्युनिटीमधून किंवा डीप नेटवर्किंगमधून बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आल्यात का कधी तुम्हाला, किंवा त्याचा असा बिझनेस रिलेटेड काही बेनिफिट झालेला आहे? भरपूर. साधारणतः 2006-2007 मध्ये डायमेन्शन्स नावाची आम्ही एक बिझनेस कम्युनिटी क्रिएट केली, बिझनेस कम्युनिटी. आणि त्याची पहिली मीटिंग माझ्या घरात घडली, जिथे 35 लोक हजर होते. आणि तिकडनं आम्ही डिसाईड केलं की आता आम्ही दर महिन्याला संध्याकाळी 8 ते 10 भेटणार, 7 ते 10 भेटणार. पहिल्याच मीटिंगमध्ये मला एक अशी ऑपॉर्च्युनिटी मिळाली दॅट आय गॉट अ रिअल एस्टेट प्रोजेक्ट, जी त्या काळामध्ये साधारणतः 2007-08 मध्ये, त्या काळामध्ये इट वॉज अन ऑपॉर्च्युनिटी ऑफ 12 कोटी रुपये. आणि त्याचं रिअलायझेशन व्हॅल्यू वॉज बियॉन्ड 20 कोटी रुपये त्या काळामध्ये. सो टुडे दॅट व्हॅल्यू इज 5 टाइम्स. तर तुम्ही इमॅजिन करा, मी इडली खात होतो मीटिंग संपल्यानंतर आणि एक व्यक्ती येऊन मला बोलला की अशी अशी ऑपॉर्च्युनिटी तुला करायचंय का? आणि मी हो बोललो. आणि तो प्रोजेक्ट आम्ही घडवला कलिनामध्ये, सांताक्रूज ईस्टला, कलिनामध्ये तो घडवला प्रोजेक्ट. टुडे ऑल्सो द बिल्डिंग स्टँड टॉल. त्याच दिवशी संध्याकाळी 4 वाजता ही चर्चा झाली सकाळी, आणि त्याच दिवशी संध्याकाळी 4 वाजता मी त्या ऑपॉर्च्युनिटीला भेटलो. दुसऱ्या दिवशी आम्ही MOU साईन केला आणि त्याच्या पुढच्या 2 वर्षामध्ये आम्ही तो प्रोजेक्ट घडवला. आणि असे अनेक ऑपॉर्च्युनिटीज आम्ही क्रिएट केले. फॉर एक्झाम्पल, कॉर्पोरेट कनेक्शन्समध्ये मी एक मेंबर आहे. इट्स अ ग्लोबल कम्युनिटी ऑफ बिझनेसमॅन, एंटरप्रेन्योर्स. तर त्या कम्युनिटीमध्ये सुनील उपलप नावाच्या एका को मेंबर बरोबर माझी पार्टनरशिप घडली. आणि आज आमचे 2 फॅक्टरीज आहेत. वी मॅन्युफॅक्चर वॉटर स्टोरेज टँक्स फ्रॉम 15,000 लिटर्स टू 2 crore liters. यू आर ऑल्सो अ मेंटॉर ऑन हिज बोर्ड. तर SDG 6 नावाची कंपनी, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नंबर 6, ती ही कंपनी आहे. हे देखील एका नेटवर्किंगच्या फोरमवर घडलेलं एक कार्यक्रम आहे, आउटपुट आहे. त्याच्या व्यतिरिक्त माझ्या समाजाच्या नेटवर्कमध्ये मी एक मीटिंगमध्ये ही बिल्डिंग घडवली, ज्याच्यामध्ये आता आम्ही बसलोय. बांद्र्यामध्ये ही वास्तू क्रिएट झाली. कारण ह्याच्यामध्ये जो व्यक्ती माझ्या बरोबर जुडला तो माझ्या समाजाच्या एका मीटिंगमध्ये मला आढळला आणि भेटला. आणि त्याला मी साधारणतः 15 ते 20 वर्षानंतर जीवनामध्ये भेटलो. आणि त्या एका मुलाखतीमध्ये आम्ही ठरवलं की आम्ही एक प्रोजेक्ट करू, आणि तो प्रोजेक्ट घडला. आणि असे आम्ही 2 प्रोजेक्ट केले एकत्र, एक मालाडला, एक बांद्राला. तर दॅट इज द पॉवर ऑफ नेटवर्किंग. आणि दिस आर ऑल मल्टी क्रोर डील्स. छोटे मोठे डील तर, ट्रान्झॅक्शन तर भरपूर झालेत, कारण वी आर ऑल इन टू बिझनेस. ॲज अ पॉलिसी, कुठच्याही नेटवर्कमध्ये मी जाऊन काहीच विकत नाही, अनलेस समबडी वॉन्ट्स टू बाईट फ्रॉम मी. मी अनाऊन्स करतोय की मी काय करतोय ते, पण आय नेव्हर पिच. समोरच्या व्यक्तीला घेण्याची इच्छा असली पाहिजे, त्याला हे माहीत असलं पाहिजे की व्हॉट इज माय प्रोडक्ट ऑर माय सर्व्हिस, आणि ते घेतलं पाहिजे. आय डोंट डू हार्ड सेल. नेटवर्किंगमध्ये हार्ड सेल इज अ कम्प्लीट नो. जो हार्ड सेल करतो ना, लोक त्याच्यापासून लांब राहतात. सेल्समन म्हणतात त्याला सेल्समन म्हणतात, त्याला हंटर म्हणतात. यू शुड बी अ फार्मर, नॉट अ हंटर. ग्रेट. मला वाटतं सर, नेटवर्किंगमध्ये आणखीन एक विशेष आहे की तुम्ही मगाशी म्हणाल की आपल्यापेक्षा मोठ्या लोकांशी नेटवर्किंग करावं, पण त्यांचा ऍक्सेस मिळणं तेवढंच अवघड असतं. तो तिकडे थोडी पेशन्स लागत असेल, किंवा काहीतरी स्ट्रॅटेजिक त्याला अप्रोच असायला हवा. सो हाऊ टू ब्रेक दॅट ऑर्बिट. आपलं जे एक ऑर्बिट असतं त्याच्यातनं वरच्या लेवलला कसं जायचं? कारण डेअरिंग. ओके. लोक घाबरतात मोठ्या लोकांच्या सर्कलमध्ये जायला. आपल्याला काय फरक पडते? 5 वर्ष आम्ही क्रिसमस सेलिब्रेट केलाय विथ द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. 5 वर्ष प्राईम मिनिस्टर बरोबर आम्ही डिनर केलेलं आहे, सेलिब्रेट, क्रिसमस डिनर सेलिब्रेट केलेला आहे. किती लोकांची डेअरिंग असते हे सगळं करायला? ते पण एक नेटवर्कच आहे ना. तिथे जमा झालेले आम्ही साधारणतः पूर्ण देशातनं 200 लोक जमा व्हायचो. आता ते 200 लोकांचं ते नेटवर्क, कारण तुमची एक लेवल असली पाहिजे क्लिअरन्स घेऊन त्या डिनरमध्ये पार्टिसिपेट करण्याची, बरोबर आहे ना. हे तर एक उदाहरण आहे. लोक यांना बिचकतात, त्यांना असं वाटतं की ते मोठी माणसं आहेत, आपण त्याच्यामध्ये कसे इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो. आपली ग्रोथ आहे ना आपल्या माइंडसेटवर डायरेक्टली कनेक्टेड आहे. इट इज प्रपोर्शनेट टू द माइंडसेट दॅट वी हॅव. काय फरक पडतंय म्हणजे हाऊ डज इट मॅटर? मी पण एक माणूस आहे, तो पण एक माणूस आहे समोरचा. तो मोठा असेल पैशाने, ठीक आहे ना, हरकत नाही ना, पण मी त्याला माझ्या विचारांनी मात देऊ शकतो ना. कुठचाही मोठा बिझनेसमॅन जो असतो ना, तो तुमच्या विचारांवर इम्प्रेस होतो.
आणि काही तुमच्या एरियामध्ये स्टेटसवर नाही, काही एरियात आपल्याला नॉलेज जास्त असतं. भरपूर जास्ती असतं. कारण आपण ज्या लेवलला खेळत असतो आणि तो ज्या लेवलला खेळत असतो, वी आर मोर हँड्स ऑन. येस. तर दे फील, आणि त्यांना आपल्यासारखी लोक पण पाहिजे असतात त्यांच्या हो. नेटवर्कमध्ये. दे हो. फील नाईस येस. बिकॉज बियॉन्ड द पॉइंट पीपल आर नॉट इंटरेस्टेड इन मनी, पीपल आर इंटरेस्टेड इन पीपल. येस. कुठच्या माणसांना आपल्याला भेटून बरं वाटतं, हे पण एक महत्व आहे ना. दीज आर ऑल इमोशन्स दॅट वी अर्न आउट ऑफ द रिलेशनशिप्स दॅट वी बिल्ड. तर मला असं वाटतं की आपल्याला ती डेअरिंग असणं गरजेचं आहे. डू नॉट फील इन्फिरियर की तो माझ्यापेक्षा एवढा मोठा आहे, मी त्याच्यापेक्षा एवढा छोटा आहे. कोण मोठा नाहीये, कोण छोटा नाहीये. आपली हिंमत, त्याला मापदंड नाहीये ना. करेक्ट. मग वी कॅन बी बिंदास, आणि त्याच्यामध्येच आपलं नेटवर्क वाढू शकतं. ॲब्सोल्युटली. मालवणीतल्या चाळीतला मुलगा आहे मी. 180 स्क्वेअर फीटच्या घरात राहणारा मुलगा आहे. मग मला काय फरक पडतंय? म्हणजे माझं जाऊन जाऊन काय जाणार आहे? नथिंग. देर इज नो बॉटम बिलो दॅट ना. तर हिम्मत करा. आणि लाखो लोक आहेत माझ्यासारखी हो. ज्यांनी बिंदास नेटवर्किंग मध्ये ना, जिसने की शर्म उसके फूटे करम, और जिसने की बेशर्माई उसको मिली दूध मलाई. फॅन्टॅस्टिक. बिंदास. काय होणार होऊन होऊन? तो नाही बोलणार आपल्याशी, हरकत नाही, त्याचं नुकसान. ही लॉस्ट अ गुड फ्रेंड. पण आपण बिंदास जाऊन बोलायचं, दोस्ती करायची, इम्प्रेस करायचं आणि कंटिन्यू करायचं ते रिलेशनशिप. आय थिंक मेकिंग रिलेशनशिप विथ न्यू पीपल ते स्किल आहे मला वाटतं ना बिझनेस Absolutely. नेटवर्किंगमध्ये. ऍब्सोल्युटली. बरीच लोक आहे ना, पूर्ण जीवन त्याच लोकांमध्ये काढतात, त्याच लोकांमध्ये काढतात. नथिंग रॉंग. पण तुम्ही तुमचा नेटवर्क वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही ज्या प्रकाराच्या लोकांना भेटतात, त्या प्रकाराचे विचार तुम्ही कल्टिवेट करतात. युअर थिंकिंग हॅज टू ग्रो बिग, अँड दॅट थिंकिंग कॅन बी ग्रोन बिग इफ यू इंटरॅक्ट विथ बिग पीपल अँड लिसन टू देअर विजन अँड मिशन स्टेटमेंट. मग आपल्याला असं वाटतं की हे घडवू शकतात तर मी घडवू शकतो, कारण त्यांचं बॅकग्राऊंड आणि माझं बॅकग्राऊंड सेम आहे. पण ही हॅज रीच देअर अँड आय वॉन्ट टू ग्रो टू दॅट लेवल और प्रोबेबली बियॉन्ड दॅट. नोबडी स्टॉप्स अस. इट इज आवर माइंडसेट विच स्टॉप्स अस. राईट. तर यू शुड कॉन्शियसली मेक शुअर, किंवा तुम्ही ऍक्टिव्हिटीज अशा करा ज्याच्यामुळे मोठी लोक तुमच्या संपर्कात यायला सुरू होतात. हा, दिस इज इंटरेस्टिंग. ऍक्टिव्हिटीज तुम्ही अशा करा. करेक्ट. करेक्ट. सो आता मी प्रोजेक्ट करायचो आणि प्रॉपर्टी एक्झिबिशन्स मध्ये सगळ्यांचे प्रोजेक्ट लागायचे, स्टॉल्स लागायचे टू प्रमोट देअर प्रोजेक्ट्स. माझ्या प्रोजेक्टवर मी सुझॅन खानला डिझायनर म्हणून नेमलं. आता सुझॅन खानला नेमल्यामुळे अचानक आय बिकेम मोर विजिबल देन प्रोजेक्ट्स विच वर 100 times bigger than my project. So even if you are a David, you should not fear Goliath. कारण Goliath is too big to miss. डोळे करून तरी दगड मारला तर त्याला लागणार, because he is so big. But you can be the David. Let there be a Goliath. How does it matter? तर सुझॅन खानचं नाव जोडल्यामुळे आम्हाला जे अटेन्शन मिळालं ते भले भल्यांना नाही मिळालं, जरी त्यांचे प्रोजेक्ट मोठे होते तर. सुझॅन खानवाला प्रोजेक्ट हा ओ वाला आहे. So you need to strategize your business decisions and business growth in such a way where you can create that attention of people who would have otherwise missed you. क्या बात. So it is all business decision. That's all. फॅन्टॅस्टिक. आणि सर मला वाटतं बऱ्याचदा लोक ना बिझनेस नेटवर्किंग त्याच एरियामध्ये करतात किंवा त्याच लिमिटेड जॉग्रफीमध्ये करतात. यु नो, त्याच्यात पण रेड ओशन ब्लू ओशन असेल. बरोबर आहे. करेक्ट. सो आपल्याला जसं लाईक यू सेट स्टार्टेड फ्रॉम मुंबई, नाव यू आर टू मल्टिपल कंट्रीज. तर हाऊ डू यू डेव्हलप दॅट नेटवर्क इंटरनॅशनली? अगेन थ्रू बिल्डिंग रिलेशनशिप. Only through relationships. There are opportunities in across the world. For example, 2013 ते 2020 आम्ही रिअल एस्टेट डेव्हलप केली भारतामध्ये. मुंबई, चेन्नई, मदुराई, कोयंबतूर, हैदराबाद. आणि आम्ही विकायला गेलो परदेशात. तर वी सोल्ड द रिअल एस्टेट टू NRI इंडियन्स इन दुबई, अबुधाबी, आलेन, फुजियारा, शारजा, मलेशिया, सिंगापूर, लंडन, बहारेन, कुवेत, कतर आणि US. तर आम्ही मार्केट क्रिएट केलं. तर दिस इज ऑल बोल्ड थिंकिंग. म्हणजे दुबईमध्ये वी वर द फर्स्ट डेव्हलपमेंट कंपनी, रिअल एस्टेट डेव्हलपर्स, ज्यांनी स्वतःचं ऑफिस विकत घेतलं बिझनेस बे मध्ये. आणि दुबईच्या रेरा डिपार्टमेंटमध्ये वी वर द फर्स्ट रिअल एस्टेट डेव्हलपर्स ज्यांनी वी वर द फर्स्ट रेरा अप्रूव्ड रिअल एस्टेट डेव्हलपर्स फ्रॉम इंडिया अप्रूव्ड इन दुबई. आता हे सगळे भक्कम निर्णय असतात. आणि देन दॅट इज हिस्ट्री ना. तुम्ही इतिहास चेंज नाही करू शकत. करेक्ट. नोबडी रिमेंबर हुज द सेकंड अँड द थर्ड, बट नोबडी फॉरगेट्स हुज द फर्स्ट. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे जेव्हा तुम्ही परदेशात, जेव्हा तुम्ही प्रॉपर्टी विकायला गेलात, डेव्हलपमेंट भारतामध्ये आणि सेल्स परदेशात, जेव्हा तुम्ही असं करायला गेलात तेव्हा तुमचे रिलेशन्स तिकडे डेव्हलप झाले.
कारण तुमचे बायर्स अनेक वेळेला तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे असतात आणि ते नेटवर्क आजही मला इतर जे बिझनेसेस मी करतो त्याच्यामध्ये ते उपयोगी पडतात. तर when you cultivate a network, whether it is local, national or international, you need to cultivate it and you need to map it well. की आता ह्या नेटवर्कला आपण अजून काय देऊ शकतो ज्याच्याने आपण ॲडिशनल बिझनेस जनरेट करू शकतो किंवा क्रिएट करू शकतो. तर इट इज द आउटकम ऑफ ऑल दी एक्झिस्टिंग बिझनेसेस दॅट यू डू, की तुम्हाला ते नेटवर्क कसं वाढवायचं आणि कसं पसरवायचं. सो आय थिंक नेटवर्किंग इज द कोर ऑफ एनी बिझनेस. 100%. आणि मल्टिपल नेटवर्किंग आणि हायर नेटवर्किंग आय थिंक दॅट इज द फोकस. सो थँक्यू व्हेरी मच फॉर दिस डिस्कशन. आय थिंक आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना खूप याच्यातनं इंटरेस्टिंग माहिती मिळाली असणार. थँक्यू सो मच. माय प्लेजर. थँक्यू सो मच.